पूर्वी गाडी हे एक लक्झरी होती, आज ती नेसेसिटी झाली. मी एखाद्या कंपनीचा डायरेक्टर आहे, माझी कंपनी 500 कोटीचा टर्नओव्हर असलेली आहे, पण मी गाडी जेव्हा चालवतो तेव्हा मी ड्रायव्हरच आहे. तू जसं शहराचं नाव घेतलंस, तिथे एक तर एक पेशवाई आहे आणि दुसरं म्हणजे विद्येचं माहेरघर असल्यामुळे सगळे गणपती आहेत. वर्षानुवर्ष लिगसी पासून झाल्यावर का हेल्मेट वापरू नये. अगदी आम्ही असेही काही ड्रायव्हर्स बघितले जे अगदी अफीमपर्यंत सुद्धा खातात. हेल्मेट काढलं तर त्याच्या सकट त्याचं नमस्कार. गप्पा गोष्टी आणि माहितीचा खजिना लुटण्यासाठी पॉडकास्टचं डबोलं या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे. गप्पा गोष्टी तर आपल्या सगळ्यांना आवडतात, पण माहिती म्हटलं की अरे देवा, आता काहीतरी कंटाळवाणं ऐकायला लागणार असं आपल्याला वाटतं. पण या एपिसोडमध्ये तुम्हाला अतिशय इंटरेस्टिंग माहिती मिळणार आहे. रोजच्या रोज आपण किमान 4 ते 5 तरी रोड ॲक्सिडेंट अर्थात रस्ते अपघाताच्या बातम्या वाचत असतो. हे ॲक्सिडेंट्स कशामुळे होतात, ते कसे टाळता येतील आणि त्याच्यासाठी आपण स्वतः आणि आपल्या गाड्यांनी सुद्धा स्वतःची सुरक्षितता कशी राखायला हवी याबद्दलची ही इंटरेस्टिंग माहिती आहे. तेव्हा संपूर्ण एपिसोड नीट लक्ष देऊन ऐका, अतिशय पेशन्सनी ऐका. आणि हेच आपल्याला सांगणार आहेत वैभव काळे. नमस्कार. नमस्कार. पॉडकास्टच्या डबोल्यावरती वैभव काळे यांचा एक एपिसोड आपण ऑलरेडी बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये ॲक्सिडेंट्स टाळण्यासाठी आपल्या गाड्यांची काळजी कशी घ्यायची हे त्यांनी सांगितलेलं आहेच. हा एपिसोड तुम्ही जर मिस केला असेल तर त्याची लिंक आम्ही खालती दिलेली आहेच, पण हा एपिसोड आधी पूर्ण बघा आणि मग तो सुद्धा पूर्ण बघा. तुम्ही RTO साठी काही सेमिनार्स घेता की ज्याच्यामुळे रस्त्यांवरती वाहनं चालवत असताना सुरक्षितता कशी राखायची याच्याबद्दलची. तर ही सेमिनार्स नक्की कधी होतात, कशी होतात आणि ती कोणी अटेंड करावीत? खरं तर आपल्याकडे रस्ता सुरक्षा या विषयावर जे काही सेमिनार्स केले जातात ते फक्त गव्हर्नमेंटकडनं पूर्वी आठवडा, नंतर 15 आणि आता 1 महिना असंच सेलिब्रेट केलं होतं. रस्ता सुरक्षा संदर्भात लेक्चर घेताना माझं असं वैयक्तिक मत आहे की त्याला 1 महिनाच नाही तर हे कंटिन्युअस चालू राहणारं काम आहे. कारण गाड्यांचे अपघात काय फक्त महिन्याभरातच जास्त होतात असं नाही. तर मग त्याच्यासाठी फक्त 1 महिना नाही आणि फक्त RTO किंवा कुठच्याही गव्हर्नमेंट बॉडीजनी ते अरेंज करावे असंही नाही. प्रत्येक कंपन्यांनी बाकीचे जसे आपण सेफ्टीचे सेमिनार्स करतो किंवा फर्स्ट एडचे जसे सेमिनार्स कॉर्पोरेट्समधनं केले जातात, फायर सेफ्टीबद्दल बोललं जातं की एखाद्या कंपनीत काही दुर्घटना घडली, आग लागली तर कुठे असेंबल व्हायचं, काय प्रिकॉशन्स घ्यायच्या, कसं जायचं, हे सगळं असतं. तसं गाडी ही आज अविभाज्य घटक झालेली आहे आपल्या जीवनाचा. जसं पूर्वी आपण ऐकत आलो आहे की जीवनाच्या बेसिक गरजा काय तर अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या बेसिक गरजा आहेत, तसं आज गाडी त्याच्यात एक ॲड झालेली आहे. आज प्रत्येकाच्या घरात पूर्वी गाडी हे एक लक्झरी होती, आज ती नेसेसिटी झाली. म्हणजे मी कितीही वापरू वगैरे न वापरू, पण गाडी माझ्या दारात उभी हवी. मग त्याच्याबद्दल सगळ्यांना माहिती हवी. आपल्याकडे आत्ता असं होतं आहे की रोड सेफ्टीच्या बद्दल लेक्चर्स करायची म्हटलं की ती फक्त लगेच त्यांना टार्गेट केलं जातं ड्रायव्हर्सना, जे माझ्या अंदाजाने खूप चुकीचं आहे. कारण त्याच्यात तो कंपनीचा मालक असला काय किंवा कोणी असला काय, त्याच्याकडे गाडी आहे म्हटल्यावर तो चालवत असणारच आहे. किंवा एक वेळ क्षणभर तो चालवत नसेल, त्याला येत नसेल गाडी, पण जो त्याचा ड्रायव्हर चालवतोय, नुसत्या ड्रायव्हरला माहिती असून उपयोग नाही. मला पण त्याची माहिती असेल तर मग मी ड्रायव्हरला पिन पॉईंट करू शकतो, अरे हे तुझं चुकतंय किंवा अशी नाही अशी गाडी चालव. पण आपल्याकडे आत्तापर्यंत मी असं बघितलं, मी आता जवळजवळ 14-15 वर्ष याच्यात क्षेत्रात काम करतोय, रस्ता सुरक्षा या क्षेत्रात. सेमिनार अरेंज करायचे म्हटलं, कुठच्याही कंपनीशी कोणाशीही बोललं किंवा अगदी गव्हर्नमेंट अथॉरिटी जसं तू म्हणालीस तसं RTO आहेत, ट्रॅफिक पोलीस आहेत, यांच्याबरोबर करायचं म्हटलं की ते टार्गेट ऑडियन्स कोणतं, त्यांचा ड्रायव्हर. मग तो रिक्षाचा असेल, मग तो बसचा असेल किंवा हे आता ओला उबरवाले असतील, हेच फक्त टार्गेट होऊ शकत नाहीत. बरोबर. कॉस्ट, मी एखाद्या कंपनीचा डायरेक्टर आहे, माझी कंपनी 500 कोटीचा टर्नओव्हर असलेली आहे, पण मी जेव्हा गाडीवर बसतो, रोडवर असतो, मी गाडी जेव्हा चालवतो तेव्हा मी ड्रायव्हरच आहे. बरोबर. सगळ्यात सुंदर उदाहरण द्यायचं आलं तर आपल्याकडे 2 मोठी व्यक्तिमत्व, रतन टाटा म्हणजे ज्यांना आपण सगळेजण असं मनापासून सलाम करतो, आणि दुसरं म्हणजे आपला क्रिकेटचा देव, हे सुद्धा गाडी चालवतात जेव्हा, तेव्हा ते सीट बेल्ट लावतात. हो, बरोबर आहे.
सचिनचे तर किती व्हिडिओ पण आले, ते हेल्मेट घातलंय तर त्याला काहीतरी ॲप्रिशिएट केलं वगैरे. अक्षय कुमारचे पण व्हिडिओज आहेत. तर मग ती लोक का, त्यांनी हे करायची गरज काय? शेवटी जीव आपला आहे, बरोबर. ज्याला रिप्लेसमेंट नाही. आयुष्यात बाकी सगळ्या गोष्टीत रिप्लेसमेंट आहे. ड्रायव्हिंग सीट ही अशी सीट आहे जिथे रिप्लेसमेंट नाही. बरोबर. त्यामुळे हे अशा टाईपचे सेमिनार्स हे प्रत्येक क्षेत्रात व्हायला पाहिजे. आम्ही काय करतो, माझ्यासारखे आमचा जो काही रस्ता सुरक्षेत काम करणारे लोक आहेत, आम्ही रॉकेट सायन्स नाही सांगत आहोत. आम्ही ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नाहीत त्याची फक्त एक आठवण करून देतोय. कुठेतरी आपल्या डोक्यातनं निघून जातं आणि आपण टेकन फॉर ग्रँटेड घेतो की मला सगळं येतं आणि मला सगळं समजतं, किंवा 4 गिअर टाकले आणि स्टेअरिंग पकडलं की मी स्वतःला ड्रायव्हर समजायला लागतो, जे आत्ता चाललं आहे रस्त्यावर. तर त्याच्यापेक्षा ऐकून घेतलं तर 4 गोष्टी नवीन. म्हणजे मी आता पोलिसांना जेव्हा सेमिनार्स करतो, माझ्यासमोर जेव्हा पार्टिसिपंट्स पोलीस ऑफिसर्स बसलेले असतात, तेव्हा असंही झालं की कित्येक पोलिसांनी मला लेक्चर नंतर, अरे साहेब हे आम्हाला माहितीच नव्हतं, बरं झालं सांगितलं, बिईंग अ अथॉरिटी. तर अशा प्रकारे सगळीकडे हे सेमिनार व्हायला पाहिजेत, प्रत्येक ठिकाणी. मग ती शाळा असेल तरी सुद्धा टार्गेट ऑडियन्स कोण असेल, तर पहिले माझा टार्गेट ऑडियन्स असेल साधारण 11वी-12वीतली मुलं, जी 18 पूर्ण करून रस्त्यावर येणार आहेत. कारण पूर्वी आपण ऐकत आलो आहे की ॲक्सिडेंटचे स्पॉट्स डिफाईंड आहेत, ॲक्सिडेंटला वेळ होती, की बाबा पहाटे 3:30 ते 5:30 या वेळेतच ॲक्सिडेंट जास्त होतात, किंवा हा एक ठराविक स्पॉट आहे इथे ॲक्सिडेंट जास्त होतात, असं आपण ऐकलंय. किंवा आपण रोडला बोर्ड्स पण बघतो. तर तशा ह्याच्यात आता ॲक्सिडेंटला वय पण आलं, जे इतके वर्ष नव्हतं. इतके वर्ष नव्हतं म्हणाला, कारण तेव्हा गाडी वॉज अ लक्झरी. मी परत तेच सांगतोय, आता नेसेसिटी आली. आता मुलगा 18 वर्षाचा होतोय नाही तर त्याला पहिले मोबाईल दिला जातो आणि लगेच गाडी घेऊन दिली जाते. त्याला चालवता येते नाही येते काहीही माहीत नाही. त्यामुळे ॲक्सिडेंटचं आता वय जे डिफाईन केलं गेलं, आपण पॅन इंडिया लेवलचा विचार करतोय, तर त्याच्यात 18 ते 25 ज्याला यूथ ऑफ इंडिया म्हटलं जातं. जवळजवळ या सगळ्या लेक्चर्समध्ये आपल्याला काय ऐकायला मिळतं त्याच्यातला बहुतांश भाग या एपिसोडमध्ये सुद्धा आपल्याला कळणार आहे. त्याच्यामुळे या पुढचा एपिसोड सुद्धा अतिशय काळजीपूर्वक नक्की ऐका. तुमच्या मते अपघात म्हणजे नेमकं काय असतं? ह्युमन एरर मी त्याला म्हणेन. बर. आपल्याकडे असं होतं की काही झालं की लगेच पहिले रस्तेच खराब आहेत, असंच आहे, हे गव्हर्नमेंटच असं आहे, मला कुठच्याही ह्याच्याबद्दल नाही. पण ॲज अन टेक्निकल पर्सन ह्युमन एरर, जसं मगाशी मी तुला म्हटलं की मी रोज एखादी व्यक्ती एखाद्या पॉईंट ए टू पॉईंट बी जाते, तर तो रोज ट्रॅव्हल करतो म्हटल्यावर तो टेकन फॉर ग्रँटेड घेतो तो रस्ता, ऑफिसचा, घर ते ऑफिस, ऑफिस ते घर, आणि त्याच्यात प्रचंड विवंचना डोक्यात त्याच्या चालू असतात गाडी चालवताना, जे खूप चुकीचं होतं. मग साधा एखादा कुत्रामध्ये येऊन अर्जंट मारलेला ब्रेक हा सुद्धा नियर मिसेस म्हणजे ॲक्सिडेंटचाच प्रकार होतो. ठोकलंच पाहिजे असं कंपल्सरी नाही आहे. पण मग त्याच्यामुळे काय होतं, तर कॉन्स्टंट आपल्याला रस्त्यावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे, आपण अटेंटिव्ह राहणं गरजेचं आहे. असेही इन्सिडन्सेस झालेत. मध्ये ठाण्यातच मी राहत असल्याने स्टेशनच्या इथे एक मुलगा, कॉलेजमधला मुलगा, मोठे हेडफोन्स कानाला लावून रस्त्यात उभा होता. टी जंक्शनला रस्त्यात उभा आहे, त्याला काही कळत नाही आहे काय चाललं आहे काय नाही. मी बराच वेळ गंमत, म्हणजे काय करतोय गंमतीनं मी ते बघत होतो की याचं काय चाललं आहे नक्की. एक ॲक्टिव्हावरनं एक लेडीज आल्या, हॉर्न मारतात, त्याला काहीही संबंध नाही त्याचा. मलाच आता सेफ्टीचा माणूस असल्यामुळे मला ते असह्य झालं आणि मी जाऊन जोरात त्याच्या कानावरचं हेडफोन काढलं आणि त्याला म्हटलं, तू काय म्हणजे सांगून आलास का घरी की आलो तर तुमचा नाही तर भिंतीवर लटकलं तरी चालेल. हे सगळं झालं. त्या ज्या लेडीज होत्या त्यांना मी म्हटलं, बघा तुम्ही हॉर्न मारताय त्याला कळतच नाही काय चाललं आहे. आणि कर्मधर्म सहयोगाने ती बाई मला सांगते, अहो नाही माझाच मुलगा आहे. वा, क्या हे बात है. असंच जर का आपल्याकडे होत असेल, ह्याच्या पुढे माझे शब्दच खुंटले. मी काय बोलू आता, म्हणजे मी त्याला शिव्या घालू, त्या बाईला काही बोलू का काय करू. मी फक्त हात जोडले आणि म्हटलं, तुमचं तुम्हाला सगळं लख लाभो.
असे जर का प्रकार व्हायला लागले ना तर काहीच उपयोग नाही आहे. आणि हे तितकंच खरं आहे की हा जो विषय आहे रस्ता सुरक्षा किंवा सुरक्षितात्मक ड्रायव्हिंग, डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग ज्याला म्हणतो आपण, ते जर का शाळेपासून आपण चालू केलं ना तर डेफिनेटली त्याचा फरक पडतो. नक्कीच. कारण मी कॉलेजमधनं पण लेक्चर्स केली, छत्रपती संभाजीनगरला जी लेक्चर्स केली मी, तेव्हा प्रत्येक रोज 2 लेक्चर्स, सकाळी एक, जेवणानंतर एक, अगदी इंजिनिअरिंग कॉलेजपासून युनिव्हर्सिटीपासून सगळीकडे ती लेक्चर्स मी केली. तर त्याच्यात सगळ्या मुलांना सांगितलं, ती मुलं ऐकतात, तयार होतात ती, पण त्यांना तसं समजवलं गेलं पाहिजे. मी परत सांगतोय की कुठेही गाडी शिकताना, आज ड्रायव्हिंग स्कूल हा प्रकार कशासाठी आहे तर व्यवस्थित गाडी शिकवली जावी म्हणून आहे. म्हणून त्याला ड्रायव्हिंग स्कूल म्हणतात ना. तर मग तिथे जाऊनच गाडी शिकायची. लॉकडाऊनमध्ये बऱ्याच लोकांनी आपापल्याच घरी गाड्या शिकल्या. ते स्वयंपाकासारखं नाही आहे, आई करते तसा लेकीने स्वयंपाक केला आणि सगळं झालं. थोडी चूक झाली, चल ही भाजी मी बदलते, नवीन करते. ड्रायव्हिंग सीटवर परत मी सांगतोय, सेकंड चान्स अवेलेबल नाही आयुष्यात. बाकी सगळ्या गोष्टीत सेकंड चान्स अवेलेबल आहे, ड्रायव्हिंग सीटवर नाही. त्यामुळे ती ऑथेंटिक व्यवस्थितच गाडी शिकली गेली पाहिजे. मग त्याच्याबरोबर माझ्या लेक्चरमध्ये मी डॉक्युमेंटेशनबद्दल पण बोलतो. बर. गाडीचा मेंटेनन्स आणि गाडीचे डॉक्युमेंटेशन. आज डिजिटल इंडिया झाल्यानंतर जसं आपण आता गुगल पे, UPI हे सगळे पेमेंट मोड वापरतो, तसंच लायसन्स आणि तुमचे गाडीचे कागदपत्र हे तुम्ही डिजी लॉकर किंवा परिवहन या दोन्हीपैकी कुठच्याही ॲपमध्ये ठेवू शकता. त्याच्यात असलेले डॉक्युमेंट तुमचे, तुम्हाला कधीही कुठेही चेकिंगमध्ये थांबवलं, बरं त्याच्यात चेकिंगमध्ये थांबवलं म्हणजे तुमचा काहीतरी, सॉरी टू से, पण आचरटपणामुळे जर का थांबवलं असेल की खूपच मस्ती करतोय आणि थांबवलं, तर तुमचं लायसन तुम्हाला फिजिकल जवळ असणं गरजेचं आहे. पण रुटीन पोलीसच्या चेकिंगमध्ये जर का थांबवलं तर तुम्ही या दोन्ही ॲपमधली डॉक्युमेंट्स दाखवलीत तर ती व्हॅलिड आहेत. कोणीही तुमच्यावर कुठच्याही प्रकारची कारवाई करू शकत नाही. पण ती ठेवणं गरजेचं आहे. मग ती तशी अपडेट पाहिजेत. लायसन पण एक्सपायर झालं असेल तरी अपडेट पाहिजे. कित्येक लोक लायसनही नाही आहेत किंवा एक्सपायर झाले तरी गाड्या चालवतात. सगळ्यात मेन, तुमच्याकडे एखाद्या व्यक्तीची 2 कोटीची पॉलिसी असेल, कुठची, लाईफची म्हण, ॲक्सिडेंटची म्हण, काही म्हण, पण जर का ती व्यक्ती रस्त्यावर अपघातात मृत्युमुखी पडली आणि त्यातून ती गाडी चालवत असेल, दुसऱ्या कोणी उडवलं तर नाही, दुसऱ्या त्या इन्सिडेंट्समध्ये नाही, पण जर का ती व्यक्ती गाडी चालवत असताना अपघातात मृत्युमुखी पडली आणि त्याच्याकडे व्हॅलिड लायसन्स नसेल तर त्या पॉलिसीचा उपयोग शून्य आहे. किंवा इवन गाडीचे पेपरसुद्धा क्लिअर नसतील तर कुठेही तो क्लेम सेटल होत नाही. म्हणजे तुम्हाला ना गाडीचे पैसे मिळणार आहेत, ना एखाद्या व्यक्तीचा त्याच्यात ॲक्सिडेंटमध्ये जीव गेला तर त्याचे पैसे मिळणार आहेत. कारण गाडीच्या इन्शुरन्समध्ये सुद्धा ड्रायव्हर आणि ऑक्युपंट्स ह्याचं कव्हरेज असतं. एखादी गाडी जर का टोटल लॉस झाली तर इन्शुरन्स कंपनी गाडीचेही देते आणि तो चालक जो आहे त्याचेही पैसे काही सर्टन लिमिटमध्ये, पण सब्जेक्ट टू तुमचे डॉक्युमेंट सगळे क्लिअर असतील तर. किंवा मग रोड सेफ्टीत नुसतं बाबा किती अंतर ठेवावं गाडी चालवताना, मग सीट बेल्ट वापरावा का नाही, मग तो कसा लावावा. आपल्याकडे हुशार लोक आहेत ना, सुज्ञ आणि अति हुशार लोक झाल्यामुळे लोक काय करतात, तो बीप आता नवीन गाड्यांमध्ये येतो, बेल्ट लावला नाही तर, मग आधी बेल्ट लावतात आणि मग त्याच्यावर बसतात. हाही एक प्रकार आहे. नाही, हाही एक प्रकार म्हणजे तसं म्हणशील तर एका दृष्टीने ते बरोबर पण आहे. मी जो पॅन्ट घातल्यावर पट्टा लावतो त्याला मी कंबर पट्टा म्हणतो की नाही, कारण तो कमरेवर लावतो. तो काय आहे, सीट बेल्ट. मग तो कुठे लावायचा, सीटला लावायचा. असं सुद्धा उत्तर देतात लोक. जो आपल्या वरनं लावला गेला पाहिजे, बरोबर आहे ना. तसंच, कारण त्यावेळेला आता नवीन गाड्यांना ज्या एअरबॅग झालेल्या आहेत त्या तुम्ही सीट बेल्ट लावला नाही तर ती ओपन होत नाही, बरोबर आहे. पण तो सीट बेल्ट, सीटला बेल्ट लावून जर का बसला असेल एखादा व्यक्ती आणि ॲक्सिडेंट झाला तर त्या एअरबॅग एवढी प्रेशरने आणि एवढी फास्ट ओपन होते की त्यांनी सुद्धा ॲक्सिडेंट होऊन माणसाचा जीव जाऊ शकतो. मग बरगड्या फ्रॅक्चर होऊन माणसं जातात त्याच्यात.
सीट बेल्ट इज अन प्रायमरी सेफ्टी, एअरबॅग इज अन ॲडिशनल सेकंडरी सेफ्टी दिलेली आहे, ती 100% नाही. पहिले सीट बेल्टच आपल्या वरनच लावला गेला पाहिजे, तो सीटला नाही लावायचा आहे. बरं, आता त्याच्यात बसताना सुद्धा सगळ्यांनी सीट बेल्ट लावायचे. बरोबर. गाडीत जेवढे ऑक्युपंट असतील त्या सगळ्यांनी. कारण बऱ्याचदा असंच होतं की मागच्या सीटवरती बसलेले लोक सीट बेल्ट वापरत नाहीत. हो, कारण आपल्याकडे खूप कॅज्युअल अप्रोच आहे ना. म्हणजे मी मध्ये आता मी काही नाव नाही घेत, पण मी प्रवास करत होतो एका व्यक्तीबरोबर, त्याची बायको पुढे बसली होती. तर आता साधारणतः आम्हाला जेंट्सना कॉलर हा प्रकार असल्यामुळे तो आम्हाला तसा त्रास होत नाही, पण लेडीजना तो इथे लागतो, त्याच्यासाठी कव्हर्स येतात. पण तिने एक्सप्रेसला लागायच्या आधी तिला झोपायचं होतं, सीट थोडी रिक्लाईन केली आणि सीट बेल्ट काढून मागे ठेवला आणि मग फोटो निघाला, 2,000 रुपये भरायला लागले. म्हणजे बेल्ट लावून उपयोग काय झाला? काही नाही. आणि चलान फाटू नये म्हणून बेल्ट लावायचा नाहीये, आपल्या सुरक्षिततेसाठी बेल्ट लावायचा. आपल्याकडे असं होतं, आपण गाडी घेतल्यावर त्याला ॲडिशनल ॲक्सेसरीजमध्ये सीट कव्हर वगैरे जे काही घातले जातात त्याच्यात ते सीट बेल्ट लपवले जातात, झाकले जातात. हो, पण तसं करून उपयोग नाही आहे. मागे बसल्यावर सुद्धा सीट बेल्ट लावायचा आहे. त्याचे सगळ्यात न लावल्यामुळे काय होऊ शकतं याची 2 उदाहरणं मी देऊ शकेन. एक म्हणजे सायरस मिस्त्री ॲक्सिडेंट, जे मागे बसले होते, त्यांची गाडी मर्सिडीज होती, जी टॉप ऑफ द क्लास सेफ्टी आणि सगळ्यात धरली जाते, तरी तो माणूस गेला. दुसरं उदाहरण, विनायक मेटे आमदार, त्यांचा सुद्धा ॲक्सिडेंट तसाच झाला. ते मागे बसले होते, बेल्ट नव्हता, ड्रायव्हरनी बेल्ट लावला होता, वाचला. को ड्रायव्हर पुढे पोलीस बसला होता, त्यांनीही बेल्ट लावला नव्हता, आणि साहेब मागे बसले होते, ते झोपले होते. पण ते माझा सांगण्याचा मुद्दा आहे की सीट बेल्ट हे तुमच्या सेफ्टीसाठी केलेली प्रोव्हिजन आहे, जी आता स्ट्रिक्ट करायची वेळ आली. त्यामुळे त्याचा कॅज्युअल अप्रोच ठेवू नये. साधारणपणे जर आपण भारताचा विचार केला तर भारतात जे रस्त्यांवरती अपघात होतात त्याची कारणं काय आहेत? साधारणतः आत्तापर्यंत ॲनालिसिस जो काही झालेला आहे त्याच्यात ओव्हर स्पीडिंग एक कारण आहे, ड्रिंक अँड ड्राईव्ह एक कारण आहे, नंतर निग्लिजन्स ऑफ ड्रायव्हिंग किंवा हाफ नॉलेज, मला गाडीबद्दल व्यवस्थित माहिती नसणं, किंवा असं म्हणता येईल की एक उदाहरण म्हणून की क्लीनर ड्रायव्हर होणं. म्हणजे आता तू रोज तुझ्या कलिग बरोबर जर का कम्युट करतेस ऑफिसला तुझ्या, जेव्हा तू गाडी घेतेस तेव्हा तूही लगेच तशीच चालवायचा प्रयत्न करतेस किंवा चालवायला लागतेस, त्याची स्टाईल ॲब्सॉर्ब करून. ड्रायव्हिंग करताना बेसिकली ह्युमन सायकोलॉजी हा पण प्रश्न येतो. आज आपण दोघं जर का रेग्युलर कम्युट करतोय, बरोबर आहे, ऑफिसला, मी गाडी चालवताना मी हात कसे ठेवतोय, मी बसतोय कसा, मी गाडी कशी काढतोय, हे तू बघतेस आणि तू तशी चालवायचा प्रयत्न करतेस. पण तेव्हा माझ्या डोक्यात काय चाललंय, मी मेंटली किती स्टेबल आहे, बरोबर. मग तो कॉन्फिडन्स नाही, तो ओव्हर कॉन्फिडन्स होतो. पण तेव्हा तू हे कुठे विचार करतेस की तुझी मेंटल कंडिशन काय आहे, माझी मेंटल कंडिशन काय आहे. किंवा आपण आता सुट्ट्या लागल्यात तर बाबा सुट्ट्यांमध्ये जातो आपण बाहेर, तेव्हा आपण टुरिस्ट गाडी मागवतो आणि आपण जातो. पण तेव्हा आपण कोणीही हा विचार कुठे करतो की त्या ड्रायव्हरची झोप झाली आहे का नाही, तो मेंटली स्टेबल आहे का नाही, त्याच्या घरात काही प्रॉब्लेम असतील किंवा घरी काही भांडण झालं असेल, तो गाडीवर कसा स्टेबल राहील. बरोबर. कारण त्याच्या डोक्यात विचार भलतेच चालले, त्याचे डोळे भलतच काहीतरी बघतात. बरोबर. किंवा असंही होतं की कित्येक वेळा लोक घेऊन जातात ड्रायव्हर, पण त्याला माणूस म्हणून वागवत नाहीत. पण हे लक्षात घेत नाहीत की माझा सगळा जो काही प्रवास आहे तो त्याच्या हातात आहे. ही गाडी माझी असेल ना, पण मी 2 दिवसाकरता ड्रायव्हर घेऊन गेलोय, तर त्याला माणसासारखं वागवा ना, त्याची झोप व्यवस्थित होणं गरजेचं आहे, त्याचं जेवण बिवण व्यवस्थित झालंय की नाही बघणं गरजेचं आहे. बरोबर आहे. असा एक्सपिरियन्स आलेला आहे किंवा बघितलेला आहे
आता इतके वर्षात. म्हणजे स्वतः जेवायला बसतात पण ते ड्रायव्हरला चहा पण विचारत नाहीत. आणि शेवटी त्यालाही झापड येणार आहे, तो तुमच्या माझ्यासारखाच माणूस आहे ना. बरोबर. म्हणून आज आपल्याकडे ह्याच ह्याच्यामुळे आज अख्ख्या भारतात तू विचारलंस तसं 4 लाख ड्रायव्हरची गरज आहे ओ. कम्प्लीट इंडस्ट्रीमध्ये, ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये. हम्म. मग ही कशी भागवणार? कारण आपल्याकडे ती जी कॅटेगरी आहे ना ती खूप निग्लेक्टेड कॅटेगरी आहे. हा काय ड्रायव्हर आहे बस, ऐसे नाही आहे. तोच सर्व आहे. तो ठीक असेल, तो स्टेबल असेल तर तुमचा जीव आहे. या ड्रायव्हर्सच्या मुद्द्याला धरूनच पुढचा एक असा प्रश्न आहे की सलग एखाद्या ड्रायव्हरने किती तास ड्राईव्ह करावं, किती काळानंतर त्याने विश्रांती घेतली पाहिजे. भलेही त्याची कपॅसिटी किती, अगदी 12 तास सलग गाडी चालवायची का असेना, पण रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर आयडियल किती तास किंवा किती वेळ गाडी चालवायला पाहिजे. म्हणजे त्याचा थंब रूल असं तू म्हणते जो की याला थंब रूल काय आहे, तर थंब रूल एवढाच आहे की 8 तासाचीच ड्रायव्हिंग केली गेली पाहिजे. बरं, 8 तासाचं ड्रायव्हिंग करताना काय आहे, दर 2 तासांनी एक 10 मिनिटाचा ब्रेक मॅन्डेटरी आहे. का तर तो मोनोटोनस जॉब होतो. हम्म. एक टक तू जेव्हा रस्त्यावर बघत राहतेस तेव्हा आपसूक झोप येते. हम्म. त्यामुळे दर 2 तासांनी एक 10 मिनिटाचा ब्रेक हा कंपल्सरी घेतलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही चालवत असा तर घ्यायचाच आहे, किंवा तुम्ही ड्रायव्हरला घेऊन गेला असाल त्याच्या सेफ्टीसाठी आणि तुमच्या सेफ्टीसाठी इनडायरेक्टली हम्म. 10 मिनिटाचा ब्रेक घ्या, त्याला उतरवा गाडीतनं, त्याला जरा चालू दे. काय चहा प्यायचा आहे, कॉफी प्यायची आहे. हेच एक कारण आहे आपल्याकडे ड्रायव्हरनं लागणारी व्यसनं वेगवेगळ्या प्रकारची. बरोबर. आणि मग त्याचंच फायनल कन्क्लुजन ॲक्सिडेंट. दारू पिऊन गाडी चालवणं, लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करताना तंबाखू खाणं, कुठच्याही प्रकारचं वाईट गोष्टी करणं. अगदी आम्ही असेही काही ड्रायव्हर्स बघितले जे अगदी अफीमपर्यंत सुद्धा खातात. बापरे. नाही, त्यांनी काय होतं सांगतो, त्याची गोळी बनवून टाळूला चिकटवतात. त्यांनी काय होतं तर तहान लागते खूप, हम्म. झोप येत नाही, हम्म. कारण तहान लागते ना. साधी गोष्ट आहे, आपण कितीही दिवसभर दमलेलो असलो आणि आपण एकदम गाढ झोपलेलो असलो, रात्री तहान लागली की आपण उठतोच, जाग येतेच. हो. आपण एक अगदी काय बाटलीवर पाणी नाही पित, एक घोटभर पाणी पितो फक्त, किंवा एक छोटं भांडभर पाणी पितो आणि परत तेवढेच गाढ झोपतो. बरोबर आहे. हम्म. नाईट ड्रायव्हिंगवाले बरेचसे लाईनवर चालणारे ड्रायव्हर तेच करतात. अफूची गोळी वरती चिकटवतात टाळूला आणि गाडी चालवत राहतात, की तहान सारखी लागत राहते, झोप येत नाही. जास्तीत जास्त काय पाणी प्यायला जास्त लागलं तर मध्ये वॉशरूमसाठी थांबायला लागेल. हे पण त्यातनं होणारे दुष्परिणामच आहेत. खूप भयानक आहे पण हे. आणि परत तोच प्रॉब्लेम ना, आपल्याकडे ड्रायव्हर ही कॅटेगरी फार निग्लेक्टेड आहे. आज माझ्यासारखा इंजिनिअरिंग केलेला माणूस एवढे वर्ष 30-32 वर्ष ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत काम करतोय मी, पण मी जर का एखादी आवड म्हणून, माझी गरज बिरज हा नंतरचा भाग आहे, माझी आवड, मला ड्रायव्हिंगची आवड आहे, पण मी जर का एखादी गाडी टुरिस्ट म्हणून चालवायला घेतली, माझी गाडी स्वतःची आहे आणि मी ती जर का टुरिस्टला चालवतोय, तर आपल्याकडे आपला समाजात लगेच नावं, अरे हे काय, हा एवढा चांगल्या घरातला, एवढा सुशिक्षित असून ड्रायव्हर की का करतोय, का तो पॉईंट ए टू पॉईंट बी तुम्हाला घेऊन जातो की नाही. बरोबर. मग तुमची डिपेंडन्सी त्याच्यावर आहे की नाही, मग तुम्ही त्याला निग्लेक्ट का करता. ट्रॅफिकचे नियम सगळ्यांना माहिती असतात. तुम्हाला जेव्हा लायसन्सच्या टेस्ट द्यायला लागतात तेव्हा सुद्धा तुमच्याकडनं ते नियम काय आहेत हे तुमच्याकडून पाठ करून घेतलं जातं, वदवून घेतलं जातं, जेही काही असेल. पण जेव्हा प्रत्यक्ष माणूस त्या सीटवरती बसतो तेव्हा त्याला नियम पाळायला आवडत नाहीत. असं का होतं? कुठेतरी ना माणसाचा इगो आड येतो. बरं. मला सगळं कळतं आणि मला सगळं येतं आणि सब चलता है, हम्म. ही जी आपल्याकडे आता टेंडन्सी झालेली आहे, किंवा माझे काही इन्फ्लुएन्सेस आहेत पॉलिटिकल, म्हणजे काही झालं, कोणी थांबवलं, काय केलं की मी आपला फोन उचलतो, चला चाललो मी.
जोपर्यंत आपल्याकडे पॉलिटिकल इंटरफेरन्स या सगळ्याच गोष्टीत, हम्म. मी रोड सेफ्टी अँड ड्रायव्हिंग आणि या गोष्टीबद्दल बोलतोय, मला बाकी माझा विषयच नाही कुठच्याही. ह्याच्यात जोपर्यंत पॉलिटिकल इंटरफेरन्स कमी होत नाही तोपर्यंत कोणीही सरळ गाडी चालवणार नाही. चल पॉलिटिकल इंटरफेरन्स सोडून दे, पण शेवटी मी माझा जीव आहे तर मी माझा जीव वाचवायचा प्रयत्न करण्याचा ना. हम्म. कारण मी कुठच्याही एखाद्या व्यक्तीला मोठ्या ओळखत असेन, उद्या माझं काही बरं वाईट झालं तर तो व्यक्ती येणार, 5 मिनिटं श्रद्धांजली होणार, नाही माझा चांगला कार्यकर्ता होता, अमुक होतं तमुक होतं बडबडणं, तो त्याच्या वाटेला लागणार. त्याच्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही आहे. फरक कोणाच्या आयुष्यात पडला? माझ्या किंवा माझ्या मागे जे राहतील त्यांच्या. जर का ॲक्सिडेंटमध्ये एखादी व्यक्ती गेली तर ती सुटली, पण ती अर्धवट राहिली तर मग काय करायचं त्यांनी? मग तेव्हा तो पक्ष किंवा कुठचाही तो त्याचा नेता बिता जे काय काय असेल ते, तो किती येणार आहे? काही नाही येत कोण. हे सगळं बरोबर आहे, पण तरीही आपण सामान्य माणसांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर सगळीकडेच असलेली रस्त्यांची जी दुर्दशा आहे किंवा जी दुरावस्था आहे ती सुद्धा या अपघातांना कुठेतरी कारणीभूत असतेच ना. मग त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? रस्त्याची दुरावस्था हा म्हणजे 17 वर्ष झाली न संपलेला जसा मुंबई गोवा हायवे आहे तसा हा न संपणारा विषय आहे. म्हणून मी म्हटलं ना की मग त्याच्यावर मी उपाय काय आहे, तर मी माझ्या परीने जेवढा प्रयत्न करून चालवीन सेफ. स्टार्ट अर्ली, रीच सेफली. लहानपणी शाळेत असताना असा निबंध लिहिला होता, विज्ञान शाप का वरदान. हो. हां, तसंच झालं ना. मोबाईल हा तसाच झालेला आहे. त्यांनी पेशन्स लेवलच संपली जी तुमची रोड रेजिंगमध्ये रोडवर रिफ्लेक्ट व्हायला लागले. का भांडणं होत आहेत? का पेशन्स नाही आहे? आत्ता जशा लागून सुट्ट्या आल्या की डबल लेनच्या रोडवर 4-4 लेन का करायची वेळ येते? का लोक थांबत नाही आहेत? त्यांनी ट्रॅफिक खूप जास्त येतो आणि मग सगळ्या यंत्रणांवर त्याचं प्रेशर येत आहे. नाही असं आम्ही गमतीत पण म्हणतो की शिक्षा करायची एक्सप्रेसला ओव्हर स्पीडिंग केलं म्हणून. काहीही करायचं नाही, त्याला फाईन पण करायचं नाही, कारण आज 2,000 रुपये मोठी गोष्ट राहिली नाही लोकांना. तो 10 लाखाची गाडी घेतो त्याला 2,000 काहीच नाही आहे. किंवा परत मी म्हटलं तसं काहीतरी कुठेतरी ओळख दाखवून काहीतरी करून ते पैसे कमी करणं हे सगळ्यात सोपा उपाय. ओव्हर स्पीड केलं ना, डिटेक्ट झालं कॅमेऱ्यात, गाडी साईडला लाव, काहीही करू नको, गाडीतनं उतर आणि अर्धा तास तिथे नुसतं त्याला टेबल खुर्ची सगळं द्यायचं, पाणी द्यायचं, नुसतं बसवून ठेवायचं. चांगलंय. का बसवलाय? त्याची त्याला सुज्ञ जर का असेल तर त्याला त्याची जाणीव होईलच ना. वाद नाही, भांडण नाही, कोणाला फोन नाही, काहीही नाही. नुसतं त्याला अंगाचं गाडीतनं उतर, तिथे छान अगदी छत्री पण द्यायची त्याला, ती बीचवर येते तशी, टेबल खुर्ची छान पाणी आणि छत्री, इथे बसून राहायचं, गाडीला हात लावायचा नाही आणि गाडीत बसायचं नाही. ही खूप वाईट शिक्षा आहे. आता पुण्यासारख्या विद्येचं माहेरघर ज्याला म्हटलं जातं, अशा सगळ्याच म्हणजे मोठ्या प्रमाणावरती जिथे सुशिक्षित लोक राहतात अशा ठिकाणी सुद्धा हेल्मेटची सक्ती होऊन आता बरीच वर्ष झालेली आहेत. पण तरीही ती सक्ती पुणेकरांनी मात्र मनावरती घेतलेली नाही, किंवा फक्त पुण्याबद्दलच नको म्हणायला, तर जिथे जिथे हेल्मेटची सक्ती आहे तिथे कोणीच ती मनावर घेतलेली नाहीये. पण ती का मनावर घ्यायला हवी याबद्दल काय सांगाल? सगळ्यात पहिलं ती सक्ती मनावर घेतली नाही आहे याचं मी कारण सांगेन. एक तर तू जसं शहराचं नाव घेतलंस तिथे एक तर एक पेशवाई आहे, आणि दुसरं म्हणजे विद्येचं माहेरघर असल्यामुळे सगळे गणपती आहेत ज्याला रिप्लेसमेंट ऑफ हेड अवेलेबल होती. तसं प्रॅक्टिकली अवेलेबल नाही आहे ना. तो देव आहे की त्याच्या ह्याच्यात झालं म्हणजे ते आता झालं नाही झालं हा त्याच्यात आपल्याला जायचं नाही. आपण बोलतो हेल्मेटबद्दल. हेल्मेटची सक्ती करायची गरजच का आली? कारण व्हॉल्यूम वाढत चालला. पूर्वी आम्ही जेव्हा गाड्या चालवायला लागलो, म्हणजे मी साधारण एक 92-93 सालापासून म्हणेन, त्यावेळेला नंबर ऑफ व्हेकल्स तेवढे नव्हते किंवा स्पीडी व्हेकल्स नव्हत्या.
आता टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स झालं, चेंजेस आले, सगळं झालं. त्याच्यात मग आता गाड्यांना स्पीड पण आला. मग असं आहे का की हेल्मेट घातल्यावर मार लागत नाही? लागू शकतो, पण त्याची सिव्हिरिटी कमी होते. चान्सेस ऑफ तसं सीटबेल्ट बद्दल पण आहे. कुठचेही सेफ्टी ते काय अमरत्व सर्टिफिकेट देणारे नाही आहेत, पण नक्की चान्सेस ऑफ सर्व्हायव्हल वाढतात. असेही ॲक्सिडेंट झालेले आहेत. आता मी म्हटलं तसं मी पोलिसांबरोबर कामं करतो तेव्हा हेल्मेट घातलेलं आहे, ॲक्सिडेंट झाला, तो माणूस उठला, एका पानाच्या टपरीवर थांबला पुढे जाऊन, त्यांनी त्याच्याकडनं काही गोष्ट मागितली, चल सिगरेट मागितली. सिगरेट तर पानवाला देत असताना सहज लक्ष गेलं, पानवाला म्हणाला अरे साहब आप किधर, कारण त्याच्या जॅकेटला माती वगैरे लागली होती, पडला होता तेव्हा, आप किधर गिरे हो क्या? रायडर म्हणाला हो काय झालं? तर नाही शायद आपको लगा है, हेल्मेट घातलेलं आहे, लगा आहे, खून जैसा कुछ लग रहा है. त्यांनी सहज मागे हात लावून बघितलं, रक्त दिसलं. एक नॅचरल ह्युमन आपली रिॲक्शन काय असते, अरे रक्त येतं का, ओके. हेल्मेट काढलं तर त्याच्या सकट त्याचं स्कल ओपन झाली, तो रायडर बाहेर पडला. आणि हे चित्र समोर बघितलं तर दुकानदार अटॅकनी गेला. म्हणून काय करावं, तर रस्त्यावर ॲक्सिडेंट झालेला बघितला की मदत 110% करावी. आता तर गडकरी साहेबांनी डिक्लेअर केल्याप्रमाणे जर का एखाद्या व्यक्तीला तुम्ही मदत केली ॲक्सिडेंटच्या केसमध्ये आणि ती व्यक्ती जर का वाचली तर त्याचा तुम्हाला राहवीर म्हणून 25,000 रुपये बक्षीस आहे. आणि तो जर का व्यक्ती एक महिनाभर हॉस्पिटलाइज राहिला आणि तो व्यवस्थित झाला तर त्याला एक गव्हर्नमेंटनी GRमध्ये दिलेली आहे, त्याला एक काहीतरी 1,00,000 का 2,00,000पर्यंतचा त्याचा खर्च पण गव्हर्नमेंट करायला तयार आहे. तर अशा याच्यात मदत करावी नक्कीच. कुठेही तुम्ही ॲक्सिडेंट बघितलात तर जाऊ दे ते पोलीस मागे लागतील वगैरे, अजिबात नाही. तर हेल्मेट घातलेलं असेल आणि एखाद्या मोटरसायकलिस्टचा तुम्ही ॲक्सिडेंट बघितलात, सगळ्यात पहिलं त्याचं हेल्मेट काढायच्या फंदात पडायचं नाही. कारण जेव्हा एखादा मोटरसायकलिस्टचा ॲक्सिडेंट होतो तेव्हा तो कसा फेकला गेला आहे, काय स्पीडला फेकला गेला आहे, त्याचं डोकं कसं आपटलं आहे रस्त्यावर, हे आपल्याला काहीच अंदाज नसतो. बरं, डोकं आपटल्यानंतर ते डी-शेप होतं हेल्मेट, व्हायची शक्यता असते जोरात आपटल्यामुळे. मग आतमध्ये इंजुरी काही असेल तर ते मी जसं तुला मगाशी उदाहरण दिलं तसा प्रॉब्लेम येणार नाही. हेल्मेट तसंच ठेवावं, त्यालाही काढून देऊ नये. आणि दुसरं म्हणजे ते जर का डी-शेप झालं असेल तर कुठेतरी खेची करताना आपल्या मागच्या ज्या नसा आहेत त्या डॅमेज झालेल्या असतील तर जीव जाऊ शकतो, खेचलं आपण तर. दुसरी गोष्ट, त्याला कधीही ताबडतोब पाणी प्यायला द्यायचं नाही. अशा वेळेला माणूस घाबरलेला असतो, त्याचे हार्टबीट्स वाढलेले असतात. अशा याच्यात जर का पाणी प्यायलं तर ते अन्ननलिकेत जायच्याऐवजी श्वासनलिकेत जाऊन ठसका लागला तर ठीक आहे, नाही तर ती अडकलं तिथे तर ते अटॅकमध्ये कन्वर्ट होऊ शकतं. हे डॉक्टर्स बरोबर कन्फर्म केलेलं आहे. आमच्या फील्डमध्ये जे डॉक्टर्स आहेत त्यांच्याबरोबर. हेल्मेट साधारण दर 2 ते 3 वर्षांनी बदली करावं. वर्षानुवर्ष लिगसी पासून झाल्यावर का हेल्मेट वापरू नये. गाडी वापरावी पण हेल्मेट नाही. का? कारण शेवटी हेल्मेटची बाहेरची केसिंग जी आहे ती फायबरग्लासची आहे. आपल्याकडनं नकळतपणे चालताना कुठेतरी आपटतं, टेबलावरनं खाली पडतं, काही होतं, त्याच्यावर हेअरलाईन क्रॅक्स डेव्हलप होतात. आतमध्ये त्याला थर्मोकॉलचं शिल्डिंग आहे आणि मग त्याला कापड आहे किंवा स्पंज आहे थोडाफार. त्यामुळे हे असे जे छोटे छोटे अपघात घडत असतात, ऑफिसच्या टेबलवरनं पडलाय, घरातनं उचलताना पडलाय किंवा मी हातातनं घेऊन चाललो कुठेतरी भिंतीला आपडलाय, जे काही हेअरलाईन क्रॅक डेव्हलप होतात ते जेव्हा खरोखरचा ॲक्सिडेंट होतो तेव्हा ते फटकन तुटायची भीती असते, कारण ओरिजिनल क्रॅक डेव्हलप झालेले आहेत. त्यामुळे साधारणतः 2-3 वर्षांनी हेल्मेट बदलावं. जसा हेल्मेटचा मुद्दा आहे की माहिती असून सुद्धा लोक घालत नाहीत, तसाच आणखीन एक मुद्दा आहे आणि विशेषतः जो आपल्याला ग्रामीण भागामध्ये जास्त बघायला मिळतो की वाहनं ओव्हरलोड
झालेली असतात, म्हणजे मग ती पॅसेंजर्सनी असतील किंवा मालवाहतूक करणारे ज्या गाड्या असतात त्यांची असतील, तर ती ओव्हरलोड जी वाहनं असतात त्याच्यामुळे सुद्धा अपघात होत असतात. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? माणसांची वाहतूक करणारी जी काही वाहनं आहेत त्याच्यात ओव्हरलोड करायची कंडिशन अशी एक येते की एक ते मोड ऑफ ट्रान्सपोर्ट तेवढा इझिली अवेलेबल नसेल तर त्याची दोन कारणं आहेत ओव्हरलोड व्हायची. आणि दुसरं म्हणजे जास्तीत जास्त तो गाडीवाला पैसे कमवायचे ह्या आहे. बरोबर. ही दोनच कारणं असू शकतात की जसं उदाहरणच द्यायचं आलं तर काही ठिकाणी वेळेच्या गाड्या आहेत रेल्वेसुद्धा लोकल्स किंवा बाकीच्या ट्रेन्स. तर खेडेगावातनं तिथल्या स्टेशनला यायला ती गाडी पकडायला जर का ती ट्रान्सपोर्ट सिस्टीम तेवढी नसेल, कारण आता पॉप्युलेशन सगळीकडेच वाढलं आहे, तर मग तो ड्रायव्हर काय करणार आहे एकाच गाडीत जास्त. त्याचं सगळ्यात आत्ताचं उदाहरण म्हणजे कल्याण मुरबाड रोडला झालेला ॲक्सिडेंट. तो उभा ट्रान्झिट सिमेंट मिक्सर होता. ही गाडी 14 जणं, ज्या गाडीची कपॅसिटी जेमतेम 6 ते 7 लोकांची आहे, त्याच्यात काहीतरी 14 जणं भरलेले होते. आणि तो ओव्हरटेक करण्याच्या नादात परत अतिघाई, ड्रायव्हर्स फॉल्ट. मी जे मगाशी म्हटलं की अपघाताच्या याच्यात मेजर कारण काय तर ड्रायव्हर्स फॉल्ट. 80% टाइम इज अ ड्रायव्हर्स फॉल्ट. ड्रायव्हरची चूक न बघता फटकन गाडी बाहेर काढली, ओव्हरटेक करायला गेला आणि अचानक समोर गाडी उभी दिसली जी थांबलेली आहे, बंद आहे ती गाडी, आणि त्याला जाऊन धडकला तो. सगळेच्या सगळे, माझ्या अंदाने एकच बाई त्याच्यात बहुतेक वाचली, पण बाकी सगळेजण ऑन द स्पॉट गेले. त्यांची काय चूक? तरी आपल्याकडे आता रेल्वेने खूप गाड्या येत आहेत किंवा रोरो हा एक खूप सुंदर प्रकार चालू केलेला आहे. ट्रकचे ट्रक डायरेक्ट त्याच्यावर ठेवतात की सगळंच होतं. डिझेल वाचतं म्हणजे पोल्युशन कमी झालं, त्या ट्रान्सपोर्टरची कॉस्ट वाचते, त्याचा ड्रायव्हर फ्रेश राहतो, गाडीचं वेअर अँड टेअर कमी होतं. त्यामुळे हे असे प्रकार जर का अजून वाढत गेले ना तर त्याचा खूप फायदा होऊ शकेल. जशी आपल्याकडे कोकणात आता रोरो चालते तसं बाकीच्या ठिकाणी पण काही वेगळ्या प्रकाराने तसंच आयडियल मॉडेल होईलच असं नाही, पण काही अजून असेही प्रकार चालू केले गेले ना तर डेफिनेटली त्याचा फरक पडेल आपल्या ह्याच्यात. नक्कीच. गाडी चालवताना वेगवेगळ्या प्रकारे आपण इंडिकेटर्स देत असतो, तर अनेकदा त्यांचाही चुकीचा वापर केला जातो. तर तो चुकीचा वापर कसा होतो आणि त्याचे परिणाम काय होतात हे सगळंच सांगाल का? हो, आता गाडीच्या बाबतीत तू जसं तू म्हणालीस तसंच इंडिकेटर म्हणजे काय, तर मी चालवतोय गाडी तर माझं इंटेन्शन बाकीच्या रोड युजर्सना कळावं म्हणून ते दिलेले इंडिकेटर्स आहेत ना. जसे आपण रेल्वेला बघतो प्लॅटफॉर्मवर गेल्यावर, तसेच ते गाडीला दिलेले इंडिकेटर्स आहेत. तर त्याच्यात आत्ता ना आपल्याकडे 2 चुका चाललेल्या आहेत. पहिली चूक, इंडिकेटर ओव्हरटेक करायला साईड देताना वापरणं. म्हणजे काय, तर बाबा तू माझ्या मागणं येतेस, मी पुढे चाललोय, तू हॉर्न मारलास, क्षणभर हेडलाईट फ्लॅश दिलास. आत्ता जी चूक रस्त्यावर चालली ती काय आहे, तर मी राईट साईडचा इंडिकेटर देतो, तू असं समजतेस की मी तुला जायला पुढे साईड देतोय. हे खूप चूक आहे. मग अशा याच्यात साईड द्यायचे. इंडिकेटर्सचा अर्थ डेफिनेशन काय आहे, टू शो द ड्रायव्हर्स इंटेन्शन टू अदर रोड युजर्स, अशी त्याची डेफिनेशन होऊ शकते. बरं, ह्याच्यात राईटचं इंडिकेटर साईड द्यायला कळणं हे कोणीही कायद्यात कुठेही काहीही नाही. वर्षानुवर्ष म्हणजे जशी लिगसी पास ऑन होते आजीकडनं आईला, आईकडनं मुलीला स्वयंपाकाची, तसं हे झालेलं आहे. मी रस्त्यावर गाडी चालवतोय 15 वर्ष, मी रस्त्यावरनं चालवताना काय बघतो, अरे मी चाललो ना, पुढच्या गाडीवाल्याने मला, मी हॉर्न मारला, लाईट दिला, त्यांनी इंडिकेटरनी साईड दिली. आय ॲब्सॉर्ब दॅट स्टाईल, आय स्टार्ट युझिंग इट. ही फॅक्ट आहे. हा एक पॉईंट झाला. दुसरी चुकीची गोष्ट, बोगद्यात गाडी शिरली नाही की इमिजिएट हेझार्ड लाईट्स ऑन करणं, वॉर्निंग लॅम्प्स ज्याला म्हटलं जातं. म्हणजे काय, तर तो लाईट जो आहे, चारी तुझ्या गाडीचे 4 किंवा 6 इंडिकेटर्स चालतात, 2 पुढचे, 2 मागचे आणि 2 साईडचे, म्हणून 6. ते लाईट ऑन करणं खूप चूक. ते लाईट दिलेत कशाला,
बेसिक प्रश्न. पार्किंग इंडिकेटर. अच्छा, पार्किंग इंडिकेटर. हा, म्हणजे त्याला कॉमन मॅनच्या भाषेत त्याला पार्किंग लॅम्प म्हटलं जातं, किंवा आम्ही त्याला वॉर्निंग लॅम्प्स म्हणतो किंवा हेझार्ड लॅम्प्स म्हणतो. ते दिलेत गाडीला ह्याच्यासाठी की जर का तुम्ही गाडी तुमची कुठे थांबलेली आहे, काही आहे, किंवा बॅड वेदरमध्ये खूप तुफान पाऊस आहे, जसं आपल्याकडे मुंबईत पडतो, किंवा खूप दाट धुकं आहे पावसाळ्यात, इगतपुरीच्या घाटात जसं होतं, सकाळी 9 वाजता गेलीस तरी पुढची 2 फुटावरची गाडी सुद्धा तुला दिसत नाही पावसाळ्याच्या दिवसात, बरोबर आहे. त्या वेळेला कारण सगळेच स्लो आहेत, तेव्हा इंडिकेटर ते ऑन करा, हेझार्ड लाईट्स ऑन करा. म्हणजे ज्याच्यात तू हेडलाईट ऑन केल्यावर तुला गाडी पुढची दिसत नाही, कारण एवढं डेन्स फॉग आहे, मग तेव्हा ते लाईट ब्राईट ब्लिंक होताना लक्षात येतात. बोगद्यात शिरल्यावर काय गरज आहे? सगळेच जण 80च्या स्पीडला गाड्या चालवत आहेत, काही 100ला आहेत. असे ॲक्सिडेंट होता होता वाचलेत एक्सप्रेस हायवेला. तुम्ही आता ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी खरं तर सर्वसामान्यांना माहिती आहेत, पण ही जी काही माहिती आणि अतिशय उत्तम उदाहरणं देत तुम्ही सांगितलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पॉडकास्टचं डबोलतर्फे धन्यवाद, थँक्यू. कसा वाटला हा एपिसोड? या एपिसोडबद्दल तुमची मतं काय आहेत त्याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. आणि याबद्दलची आणखीन काही माहिती तुम्हाला हवी आहे का, तर त्याबद्दलचे प्रश्नसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता, त्याची उत्तरं तुम्हाला जरूर मिळतील. आणि हो, पॉडकास्टचं डबोल या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. हा एपिसोड लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.